पाणी टंचाई विरोधात बीएमसी कार्यालयांवरती शिवसेना ठाकरे गटाकडून हंडा मोर्चा काढला जातोय। पाणी टंचाई, गढूळ पाणी या सगळ्या मुद्द्यांवरती आदित्य ठाकरे आक्रमक झालेत। आजपासून महापालिकेच्या विविध कार्यालयांवरती हंडा मोर्चा शिवसेना ठाकरे गटाकडून काढला जाणार आहे। गिरगावमध्ये ठाकरे गट आक्रमक झालाय आणि त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। ईशान, काय भूमिका आहे ठाकरे गटाची? कार्यकर्त्यांची धरपकड झाल्याचंही कळतंय। प्रज्ञा, आपण पाहिला असेल तर उद्धव ठाकरे गटाने आज एक भूमिका घेतली होती, ते म्हणजे प्रत्येक महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये जाऊन ते तिकडच्या अधिकाऱ्यांना एक हे सांगणार होते की कशा प्रकारे पाणी पोचत नाही। त्याचबरोबर अनेक ठिकाणी रोड हे खोदले गेलेत, त्यामुळे नागरिकांना ह्याचा खूप मोठा परिणाम होत आहे। पण हे सर्व आंदोलन सुरू होण्याच्या आधीच पोलिसांकडून सर्व कार्यकर्त्यांना धरपकड करण्यात आली आहे। सध्या आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त सध्या इकडे आहे। ही 222 वाली शाखा आहे आणि या शाखेमध्ये अनेक कार्यकर्ते हे आत होते आणि अचानक पोलिसांकडून कार्यकर्त्यांना पकडण्यात आलं आहे। सध्या मी दाखवू शकतो हे सर्व कार्यकर्ते आहेत, आपण थेट त्यांच्याबरोबरच बातचीत करण्याचा प्रयत्न करू शकतो। आपण काय सांगाल? आपण बघू शकतो सर्व कार्यकर्ते इकडे आहेत, बाहेर मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त आहे। काय सांगाल? सर्वांनी बाहेर या, काय सांगाल? पोलिसांकडून आपल्या कार्यकर्त्यांना पकडण्यात आले, पण हे खूप चुकीचं त्यांनी केलं आहे। आज मुंबईला एवढे सगळे प्रश्न आहे, पाण्यापासून, रस्त्यापासून, गटारापासून, हे प्रश्न आज सोडवणार कोण? आपण पाहिलं असेल तर पोलिसांनी आंदोलन सुरू होण्याच्या आधीच तुम्हाला सगळ्यांना पकडले, काय सांगाल? याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये आता लोकशाही उरलेली नाही आहे। आम्ही शांततेने वॉर्ड ऑफिसवर मोर्चा नेत होतो, त्या ठिकाणी आम्हाला निवेदन द्यायचं आहे। निवेदनात काय होतं? का अतिरेकी कारवाया आम्ही करणार होतो का? सर्व गल्ल्या आमच्या रस्ते फोडून ठेवलेले आहेत, लोकांना चालणं मुश्किल झालेलं आहे, अशा प्रकारची अवस्था। त्याशिवाय नळाचा प्रॉब्लेम आहे, त्याशिवाय हे वॉर्डमधले जेवढे प्रॉब्लेम आहेत त्याचं निवेदन घेऊन आम्ही तिथे जाणार होतो आणि त्यासाठीच आम्ही चालत त्या ठिकाणी जाणार होतो। इथे 100 पावलावर वॉर्ड ऑफिस आहे, सी वॉर्ड ऑफिस। पण आपण पाहिलं असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांपेक्षा पोलिसांची संख्या जास्ती दिसते। याचा अर्थ त्यांनी ठरवलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणून मोर्चा काढून द्यायचा नाही, लोकशाही पद्धतीने चाललेलं आंदोलन त्या ठिकाणी होऊन द्यायचं नाही। याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही चालू झाले का, हिटलरशाही चालू झाले का? आणि त्याला हे पोलीस बळी पडतायत। पोलिसांना त्या ठिकाणी ऑर्डर दिली जाते की कुठल्याही प्रकारचं आंदोलन आणि चळवळ दारात पण उभं राहून देत नाहीत आम्हाला शाखेच्या कार्यालयाच्या। याचा अर्थ काय? कुठल्या पद्धतीचं हे राजकारण आहे? सुडाचं राजकारणच करायचं असेल तर आम्ही भविष्य काळात काय होईल तुमचं पोलिसांचं ते त्यांनी लक्ष ठेवावं। पण अशा तऱ्हेने सामान्य माणसाला जगणं मुश्किल करणारी महापालिकेची जी राजवट आहे, काय महापालिकेने एकतर आम्ही उद्धव साहेबांच्या वेळेला जेव्हा सत्ता हातात होती त्यावेळेला 98 लाख कोटी त्या ठिकाणी जमा होते, तेच पण संपवलेत। रस्ते खोदून ठेवलेले आहेत, रस्त्यावर सामान्य माणूस चालू शकत नाही, खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी अपघात होत आहेत। हेच आम्ही त्या ठिकाणी आयुक्तांच्या निदर्शनास आणून देणार होतो आणि ते निदर्शनास आणून देणं जर ह्या पोलिसांच्या दृष्टीने जर अशा तऱ्हेने दडपशाहीने जर हे आंदोलन चिरडणार असतील तर पोलीस हे आता त्यांचे मिंदे झालेले आहेत, सरकारचे, फडणवीसचे, गृहमंत्र्यांचे, त्या मिंदेचे। आणि ह्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचं सामान्य माणसाला जगायला या ठिकाणी मुभा नाही आहे, अशा प्रकारचं ह्या ठिकाणी द्योतक आहे। आणि म्हणून आम्ही ह्याचा निषेध करतो आणि कुठल्याही परिस्थितीत ही जी दडपशाही चाललेली आहे महापालिकेच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून, त्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे ही संघटना निषेध करते। प्रज्ञा, आपण बघू शकतो मागे मी दाखवू शकतो मोठ्या प्रमाणावरती पोलीस देखील इकडे उपस्थित आहेत। पोलिसांनी एका प्रकारे इकडे छावणीचं स्वरूप आणलंय, मोठ्या संख्येने पोलीस आहेत आणि आंदोलन सुरू होण्याच्या आधीच पोलिसांकडून अनेक कार्यकर्त्यांना पकडण्यात आलं आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये देखील घेऊन गेले आहेत। प्रज्ञा, ठीक आहे ईशान, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मुंबईकरांचं म्हणणं पोहोचवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।